नमस्कार विद्यार्थी मित्र हो, येत्या 29 तारखेला 12वी बोर्ड एक्झामचा केमिस्ट्री पेपर होतोय, त्यासाठीच्या काही टिप्स. शेवटच्या क्षणात विद्यार्थ्यांनी 12वीच्या टेक्स्टबुक्सच्या मागचा एक्सरसाइज MCQ सहित आणि मागील 3 वर्षाचे पेपर जर सॉल्व्ह केले तर किमान 90% जास्त पेपर ह्यातूनच आपल्याला पाहायला मिळू शकतो. एकूणात फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या 3 सेक्शनमध्ये प्रिपरेशन करताना विद्यार्थ्यांनी फिजिकल केमिस्ट्रीसाठी फॉर्म्युले, त्याचसोबत विद्यार्थ्यांनी फिजिकल केमिस्ट्री मधले डेरिव्हेशन आणि लॉज जर फोकस केले तर ते जास्त संयुक्तिक आणि फायद्याचं राहील. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हॅलोजन पासून एकूणात अमाइन पर्यंत असणाऱ्या रिॲक्शन मधल्या नेमक्या 40 नेम रिॲक्शन वरती फोकस केला तर तो स्कोरिंग विषय राहू शकतो. इनऑर्गॅनिक सारख्या सेक्शन मध्ये आपल्याला किमान एकदा टेक्स्च्युअल रीडिंग करण्याला पर्याय नाही, ही बाब विद्यार्थ्यांनी प्रकर्षाने ध्यानात घेतली पाहिजे. आता पेपर लिहित असताना पहिल्या सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांसोबत दगाफटका होण्याचे चान्स असण्याची 2 कारणं. नंबर 1, काही विद्यार्थी काही टॉपिक ऑप्शनला ठेवतात आणि नंबर 2, MCQ किंवा वन लाइनरची विशेष प्रॅक्टिस होताना दिसत नाही. मी सर्वच विद्यार्थी मित्रांना सांगेन की टेक्स्टबुकच्या मागे असणारे MCQ आपण असे प्रिपेअर केले पाहिजेत की ज्यामध्ये एखाद्या MCQचं जे आन्सर नाही त्यासाठी प्रश्न काय बनेल या माध्यमातून जर आपण त्याची तयारी करणार असू तर नक्कीच 18 पैकी 18 मार्क आपले एनकॅश होऊ शकतात. आणि ह्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही टॉपिक ऑप्शनला ठेवायची गरज नाही. नक्कीच केमिस्ट्री हा पेपर आणि एकूणच सिलेबस इतका इझी नेमका आहे की ज्यातून एखादा टॉपिक ऑप्शनला न ठेवताही आपली संपूर्ण तयारी येणाऱ्या दिवसांमध्ये शक्य आहे. सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये क्वेश्चनचं सिलेक्शन करत असताना 12 पैकी 8 जरी निवडायचे असले तरी विद्यार्थ्यांना न्यूमरिकलचा किंवा रिॲक्शनचा आग्रह करण्याची कारण म्हणजे विद्यार्थ्यांना कमी वेळेत नेमक्या पद्धतीने मिळणाऱ्या आउट ऑफ मार्क्सची हमी. परंतु हे निवडत असताना आपण हा विचार ठेवायचा आहे की एकूणच 16 पैकी असे कुठले 8 टॉपिक किंवा 10 टॉपिक आपले जमेचे आहेत आणि ते जमेचे टॉपिक निवडताना फिजिकल मध्ये थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्डिहाइड किंवा इनऑर्गॅनिक मध्ये ग्रुप 16, 17, 18 हे टॉपिक वरती आपण भर देणं गरजेचं आहे. या टॉपिकला कुठेतरी विशेष महत्व देणं गरजेचं आहे जेणेकरून सेक्शन बी आणि सी मध्ये आपल्यासोबत कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये. उत्तर लिहित असताना एकूणातच पेपरमध्ये आपण मुद्देसूद आणि नेमकं राहणं गरजेचं आहे. जर एखादा प्रश्न ऑर्गॅनिक संदर्भात असेल तर तिथं रिॲक्शन महत्वाची, इनऑर्गॅनिकचा प्रश्न असेल तर तिथं एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत आणि जर फिजिकलचा प्रश्न असेल तर प्रॉपर गिवन, फॉर्म्युला, त्यानंतर सबस्टिट्यूशन ऑफ व्हॅल्यूज, त्यानंतर आन्सर विथ युनिट किंवा जर एखादा डिफरन्स असेल तर प्रत्येकी नेमके 4 पॉइंट किंवा एखादा थेरी प्रश्न लॉचा असेल तर नेमक्या शब्दांमध्ये तो लॉचं एक्सप्रेशन, ह्या गोष्टी जमेच्या बाजू ठरतात. सेक्शन बी, सी, डी मध्ये जे काही प्रश्न आपण निवडले असतील त्यातही टॉप 3 येणारे प्रश्न जर आपण प्रामुख्याने लिहावयास घेतले तर त्यातल्या नेमकेपणामुळे एक्झामिनर वरती त्याचा सकारात्मक परिणाम होऊन चांगले गुणदान होण्याची संभावना ही नक्कीच वाढते. जास्त लिहिलं म्हणजे जास्त मार्क मिळतात हा नियम सायन्स सारख्या पेपरमध्ये लागू होत नाही. नेमकं लिहिलं म्हणजे मार्क पडतात हा नियम इथे लागू होतो आणि ह्यासाठी 2 मार्काच्या प्रश्नांना किमान 4 पॉइंट लिहावेत, 3 मार्काच्या प्रश्नांना किमान 6 पॉइंट लिहावेत हा आग्रह नक्कीच मी इथे विद्यार्थ्यांना करेन. शेवटची गोष्ट म्हणजे सेक्शन डी केमिस्ट्री विषयामध्ये इतर विषयांसारखा टफ नाहीच. याचं कारण असं आहे की सेक्शन डी मध्ये आपल्याला जरी 4 मार्काचा एक प्रश्न असला तरी तो 2-1-1 किंवा 3-1 ह्यामध्ये स्प्लिट होऊन येतो. बऱ्याचदा हे स्प्लिटअप झालेले प्रश्न वेगवेगळ्या टॉपिक मधून येतात, त्यामुळं त्याला अटेम्प्ट करत असताना आपण 2 मार्काचाच प्रश्न लिहितोय किंवा 3 मार्काचाच प्रश्न लिहितोय किंवा 1 मार्काचा वन लाइनर लिहितोय या भूमिकेतूनच त्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. आणि वेळेचं नियोजन करताना विद्यार्थ्यांना मी पुनश्च सांगेन की MCQ जर आपणास येत नसतील तर रिकामी जागा सोडून आपल्याला पुढे जाणं महत्वाचं आहे. कारण एकदा चुकीचा MCQ लिहिला नंतर तो रफ करून पुन्हा नव्याने लिहिला तर त्याचे गुणदान होत नाही. सेकंड सेक्शन मध्ये एकूण 12 पैकी केवळ 8, त्यामध्ये एखादा प्रश्न फक्त एक्स्ट्रा लिहावा, कारण इतर प्रश्नांना जर अटेम्प्ट केला तर पुढच्या प्रश्नांना अटेम्प्ट करायचा वेळ मिळत नाही. सेक्शन सी मध्ये 12 पैकी 8च करावा. 9वा प्रश्न निवडत असताना तोच प्रश्न निवडावा ज्याचं रायटिंग जास्तीत जास्त हाफ पेज मध्ये होणार आहे आणि ते आपल्याला खात्रीशीरपणे येतं. त्यात कुठेही थापा मारणारा प्रश्न आपण इन्क्लूड करू नये. आणि ह्यातून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्शन डी मध्ये आपणास पुरेसा वेळ मिळेल, कारण आजवरचा अनुभव आहे सेक्शन डी मध्ये जरी 5 प्रश्न आले तरी 4था प्रश्न लिहिण्याची मुभा तुम्हाला वेळ देत नाही.
यंदा मिळणारे 10 मिनिटं जे ऍडिशनल आहेत ते आपल्याला जर सर्वार्थानं सार्थकी लावायचे असतील तर ते 10 मिनिटं पेपरला ओव्हरलुक करण्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करावेत अशी आपणास विनंती. सर्वांना एक्झामसाठी शुभेच्छा. धन्यवाद.